होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो. सर्वांना होळीच्या व उद्या येणाऱ्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जास्तीत जास्त भरभराटीचे हे वर्ष सुखात आणि आनंदात जाऊ. सर्वांना परत एकदा होळीच्या आणि उद्या येणाऱ्या रंगपंचमीच्या माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यामध्ये पुरणपोळीसारखा गोडवा आयुष्यभर राहू. तर मित्रांनो, इथून समोर आता जे काही सगळे दारिद्र्यता सगळं होळीमध्ये जळू दे आणि नवीन व्यवसायाला, नवीन जो काही व्यवसाय करसान त्याच्यामध्ये भरभराटीचं तुम्हाला यश मिळो. आणि जास्तीत जास्त यश मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं कुठलाही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, प्रयत्न ठेवा, 100% त्याच्यामध्ये यश मिळतं. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करा, तुम्ही शेळी पालन करा, कोंबडी पालन करा, शेती करा. शेतीमध्ये तर किती सातत्य ठेवली तरी शेतीमध्ये आपल्याला मालाचा भाव ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे भेटत नाही. त्याच्यापेक्षा मित्रांनो, व्यवसायामध्ये 100% माणूस हा सक्सेस होतो. प्रयत्नशील राहायचं, प्रयत्न करत राहायचं. आज जरी आपण याच्यामध्ये नापास झालो तर उद्या आपण पास होणारच आहोत. बरेच काही शेळी पालक मित्र असे आहेत की ते वर्ष 2 वर्ष शेळी पालन करताय, त्याच्यामध्ये काही मरतणूक झाली की लगेच फेल, म्हणजे थोडं जर हे झालं की लगेच निगेटिव्ह होऊन जातात. काही दगावले, शेळ्या दगावल्या, पिल्लं दगावले की लगेच निगेटिव्ह होऊन जातात आणि शेळी पालन सोडून देतात. तर मित्रांनो, कोणताही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये 4-5 वर्षे आपल्याला चांगला अभ्यास होईपर्यंत, त्याच्यामधला चांगला अनुभव येईपर्यंत आपल्याला हा व्यवसाय चालू ठेवावा लागत असतो. त्याच्यामध्ये नुकसानी होतात. प्रत्येक व्यवसाय, कोणताही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये 100% आपल्याला नफा भेटू शकत नाही. त्याच्यामध्ये काही आपला थोडा का होईना तोटा होतच असतो. 100% नफा जर भेटला असता तर सर्वांनीच, म्हणजे सर्वांना सोपं गेलं असतं, शेती कोणी केली नसती. त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढं तुम्ही जास्त दिवस काम कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. थोड्या दिवसामध्ये काम करून जर आपण त्याच्यामध्ये सक्सेस नाही झालो तर लगेच व्यवसाय सोडून द्यायचा असं नसतं. मित्रांनो, व्यवसाय करायचं म्हणल्यानंतर ते हारलो तरी चालेल, पण त्याच्यामधून अनुभव येत चालतो. आणि तुम्ही 1 वेळेस हारसाल, 2 वेळेस हारसाल, पण तिसऱ्या वेळेस 100% त्याच्यामध्ये तुम्ही पास होणार आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बेंडकाची 3 बेंडक असतात. 3 ते वाटानं चालत असतात. वाटानं चालताना काय होतं, ते एक बेंडूक त्यांच्यातला त्या गड्ड्यामध्ये पडतो. आता गड्ड्यामध्ये पडल्याच्या नंतर ते काय होतं, तो दोघाला आवाज देतो वरच्या की बाबा मला वरती घ्या, वरती घ्या. तर ते वरती ते म्हणते नाही बाबा, तू तुपल्या हिशोबाने यायचा प्रयत्न कर, आम्ही काही वरती घेऊ शकत नाही तुला. असं करता करता ते 2-3 वेळेस उड्या मारतो, पण त्याला काही वर येण्याची ताकद होत नाही. मग ते दोघं जण म्हणतात, तू एकदा पण वर येऊ शकत नाही, तू या गड्ड्यातच राहणार. तर त्याची जिद्द अशी होती की त्याला गड्ड्याच्या बाहेर निघून दाखवायचं होतं. 3-4 वेळेस झालं, 5व्या वेळेस तो गड्ड्याच्या बाहेर उडी मारली. मित्रांनो, असंच आपल्या आयुष्यामध्ये लोक आपल्याला निगेटिव्ह समजतात. तुमच्याकडून एक जर काम फेल झालं, 2 काम फेल झाले तर तुम्हाला नक्कीच नाव ठेवणार लोक. जसं मला नाव ठेवतात तसेच तुम्हाला पण नाव ठेवणार की हा कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेस होऊ शकत नाही. 100% तुम्हाला नाव ठेवणारच. माझी रिअल कहाणी सांगतो. मला आज पण नाव ठेवतात लोक, हा काय करतोय म्हणून, याच्या काय होणार आहे. मी दिसायला त्याला असं बसून दिसतोय, निवांत दिसतो, पण माझं काय काम चालू आहे त्यांच्या लक्षात नाही आलं अजून.
आणि लक्षात येऊ पण द्यायचं नाही मित्रांनो. जोपर्यंत आपण चांगलं सक्सेस होत नाही, जोपर्यंत लोकांना आपण सक्सेस झालेलो ज्यावेळेस लोकांना कळन त्याच वेळेस आपण स्वतः मनानं सांगायचं नाही की मी याच्यामध्ये सक्सेस झालो आणि मला याच्यामध्ये एवढा इन्कम आहे. जोपर्यंत आपण चांगलं सक्सेस होत नाही, त्यांच्या नजरात येत नाही, तोपर्यंत आपल्याला काहीच म्हणून दाखायचं नाही. कारण की लोक कसं आहे माहिती आहे का, लोकांचं एक तुम्हाला सांगतो, लोक तुम्हाला निगेटिव्ह विचार जास्त देणार, पॉझिटिव्ह विचार नाही देणार. तू हे काम कर, याच्यामध्ये सक्सेस होशील. तुम्ही आज पण म्हणा एखाद्या व्यक्तीला बोलून पहा तुमच्या जवळच्या, म्हणा मला हा व्यवसाय सुरू करायचा, शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा. तो काय म्हणणार बघा तुम्हाला, एकदा पण होणार नाही तुझ्या ज्यानं तू शेळीपालन करू नको. शेळीपालन सोपं आहे का? खूप अवघड आहे. शेळ्याच्या लेंड्या झाडावं लागतात, गोचिडं होतात शेळ्यांना, त्यांना धुवून काढावं लागतं. गोचिडं झाल्यानंतर खूप घाण असती, काय खरं आहे, सोडून दे असं तुम्हाला समोर ते तोंडावर म्हणणार. पाठीमागे तुमच्या तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा काय म्हणणार, तुमच्या पुन्हा पाठीमागे तुम्हालाच नाव ठेवणार. काय खरं आहे म्हणजे त्याचं कामच करत नाही, खुशाल फिरतो, इकडं टावळक्या मारतो, तिकडं टावळक्या मारतो. रिअल कहाणी सांगतो. ते म्हणणार याला फक्त गप्पा मारायला पाहिजे, कुठल्या कामात सक्सेस नाही, कामच करू शकत नाही, असं म्हणून लोक मित्रांनो लोकांचा फायदा करून घेतात. कारण की त्यांचं एकच असतं, हा जर कुठल्या कामात जर गुंतला तर आमचे कामं कोण करू लागेल. असंच माझ्यासोबत झालेलं आहे. कारण की माणूस रिकामा असला, चाल बरं इकडे येऊ थोडं जाऊन, चाल बरं तिकडे जाऊ, ही बरं इकडे जरसं काम करू लाग बरं मला. असं आहे, लोक तुम्हाला कधी सुधरू देणार नाही. तुम्ही जर तुमच्या कामात व्यस्त राहिलात तर त्यांना दुसरा जोडीदार भेटणार नाही. त्याच्यामुळे लोक असं करतायत. त्यामुळं मित्रांनो स्वतःचा पर्याय आपण शोधायचा की आपल्याला काय करायचं. आणि आपले कसं आहे, दिवस निघून गेल्याच्या नंतर जसं माझ्यासोबत झालेलं आहे तसं मी तुम्हाला रिअलमध्ये सांगतोय. मी लोकांचे कामं केले, चाकऱ्या केल्या, भरपूर काही कामं केले फुकटमध्ये. आणि आज मला कळायला लागलं की आपल्याला आपल्या कामं कोणीच येत नाही. कारण आपण भरपूर कामं केले लोकांची, पण आपल्या ज्यावेळेस आपल्यावर वेळ येते त्यावेळेस कोणीच नसतं. एखाद्याला जर मुलं शेळ्या पाणी पाजायला माझ्या मागे काम आहे तर अजिबात येणार नाही. ते म्हणतात नाही राव माझ्या मागे काम आहे, मला थोडं काम आहे, असंही. आणि आपण एक म्हणजे 2-3 तास त्याच्यासोबत कामं केलीत, असंही लोकांचं. त्याच्यामुळं लोकांचं विषय सोडून द्या, आपण आपले कामं धंदे बघा मित्रांनो. कोणी कोणाला रुपये देत नाही. आपण आपला व्यवसाय करा. ही चांगली गोष्ट, चांगले दिवस आज होळीच्या निमित्तानं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण की जो रिकामा दिसला त्याला कामाला लावतात लोक. रिकामा न राहायचं, काही काही व्यवसाय करायचा. 100% त्याच्यामध्ये आपल्याला आज न उद्या सक्सेस होणार जे आपण त्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं काहीतरी व्यवसाय सुरू करा मित्रांनो. शेळीपालन नसेल तर शेळीपालन सुरू करा, दुग्ध व्यवसाय करा. शेतकऱ्याला काहीतरी जोड व्यवसाय केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. 100% काहीतरी काही सुरू करा. तर चला, धन्यवाद. परत एकदा होळीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.